पहिलं गोविंदा पथक आहे आर्यन्स. रॉकेट गोविंदा पथक म्हणून ज्यांची ओळख आहे. जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा तर स्पॉन्सर्स पण नसायचे. इव्हन ग्राउंड वरती कोण बघायला पण नाही यायचं की प्रॅक्टिस चालू झाली आहे. आज प्रॅक्टिस चालू करणार तर त्या दिवशी 400-500 म्हणजे पब्लिक बघायला असतो. चला रॉकेट गोविंदा पथक. प्रोफेशनलिझम आणायचं आमचं आधीपासून चालू होतं. जेव्हापासून आम्ही गोविंदा चालू केला. आमच्या गोविंदा पथकाचं असं एक वैशिष्ट्य आहे की एकही मुलगा जॉबलेस नाही राहायला पाहिजे आमच्या गोविंदा पथकात. सो आम्ही ते आधीपासून फॉलो करत आलो आणि मे बी देवाने त्याचं फळ या स्वरूपात आम्हाला दिलं की अर्जितच्या सॉन्गमध्ये आणि मार्टिन गॅरिक्सच्या इंटरनॅशनल सॉन्गमध्ये आम्हाला फीचर्ड करायला मिळालं. सो खूप प्राऊड मुवमेंट आमच्यासाठी आणि आमच्या घरातल्यांसाठी पण. आमच्या घरातल्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे जेव्हा आम्ही रात्री घरी 2-2 वाजता 3-3 वाजता जातो. हा पूर्ण शेड्यूल असाच चालू असतं की 2-3 महिने आम्ही घरात जास्त लक्षात नसतं. सो सगळ्या गोष्टी काही मॅनेज करतात त्यांच्या घरातच करतात. सो त्यांचा खूप आमच्याकडे सपोर्ट आहे. ग्राउंडवरती पण खूप सारे पॅरेंट्स असतात. तेवढं आम्हाला पाठबळ मिळतं की हां पुढे आपण काहीतरी नवीन नवीन करूया. आपण म्हणतो ना की इन्स्पिरेशन घेण्यासारखं जर कुठला मंडळ असेल तर तो आर्यन्स आहे. फार कमी मुलांची त्यांची ताकद होती आणि आज महाराष्ट्रातल्या टॉप 5 गोविंदा पथकांमध्ये त्यांना स्थान आहे. आर्यन्स गोविंदा पथकाचा एवढा अभिमान आहे. सर्वप्रथम तर मी पूर्वेश सरनाईक सर आणि प्रताप सरनाईक सर तसं दहीहंडी समन्वय समिती MRDJ यांचे मी आभार मानतो की त्यांनी ही आम्हाला संधी उपलब्ध करून दिली सगळ्या गोविंदा पथकांना. आणि नक्कीच एखादा खेळ जर मॅटवर म्हणजे प्रोफेशनलिझम त्याच्यात येणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि गोविंदा हा कुठेतरी संपत चालला होता आणि त्याला आता प्रो गोविंदासारखं स्वरूप प्राप्त झालं. सो खूप सर्व गोविंदासाठी आनंदाची गोष्ट आहे.